नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आमच्याच येळी गावात बौद्धवाडीत कार्यक्रम हा रात्री, तर त्याचं डेकोरेशन करीत होतो. डेकोरेशन म्हणजे काय, रात्री रेकॉर्ड डान्स स्पर्धा, तर त्यासाठी लाइटिंग वगैरे करूची होती. मग त्यानंतर माका जायचं होता कोटकामदार, कारण कोटकामदार आमची थोडीशी लाइटिंग होती ती घेऊन यायची होती आणि देवगडात जायचा होता. तर येतानाच मग वडापाव घेतले, कारण सकाळपासून काय खाल्लेला नाही. आणि नंतर मग ती वरणाची घेऊन दिली, ती आपल्या गडग्यावर मारूची होती. मागच्या वेळेस तुम्ही बघितलाच, आपण देवळात लाइटिंग करू गेला. मग लाइटिंग वगैरे आपली गडग्यावरची करून झाली, 2 हॅलोजन सुद्धा लावला होते. जो काय जास्त व्हिडिओ केले नाही. मग दुपारी लय घराकडे आणि आज बुधवार असल्यामुळे अंड्याचा कालवण होता, आता खाल्लोय. मग जरा झोप काढली आणि संध्याकाळी परत जाऊक निघालो आम्ही देवगडात. तर काम तर आम्ही करीतच होतो, पण अकडे आमचं लक्ष गेलं. हे बारके पोरगे घरे होत होते, मासे पकडी होती. त्यांना मासेसुद्धा गावले. तुम्ही समोर बघू शकता, छोटासा काळुंदऱ्या गावलेला. तर तो माका बोलला, "हे आम्ही सोडतलो, हे आता एवढासा घेऊन काय करणार?" नंतर त्याने परत एकदा खाली पाण्यात गरी टाकलं, तर त्याला बारकीशी कुर्ली गावली, तर ती त्यांनी सोडून दिली. तर माका बोललो, की मोठं एक मासू गावलं, तो बघ जात. हे का आमच्याकडे काळुंदरा म्हणतात, ते एवढं मोठं मासू गावलेलो. आणि समोर बघा तुम्ही, कंपाऊंडाच्या आतमध्ये कोण जाऊ नको म्हणून Z+ सिक्युरिटी गडग्यावर काची लावून ठेवलेले होते. मग नंतर रात्री जात तुमका सकाळी बोलले ते कार्यक्रम होते, तोच मग जरा बघू गेले. तर रेकॉर्ड स्पर्धा होते, जिल्हास्तरीय लेवलचे होते. तर मॉब स्पर्धा केले सावंतवाडी ओरोसपासून. तर तात्र झाला, मी लवकर इले घराकडे. मग दुसऱ्या दिवशी सकाळीला वरंडावर थोडासा आमचा सामान काढूचा होता. मग ता काढून झाल्यानंतर तसेच इला बौद्धवाडीतच, कारण रात्री कार्यक्रम जर होता, सगळं सामान काढूचा होता. मग पटापट आम्ही पडदो काढून घेतले आणि आई शपथ आज जाऊन लागवताना काय सांगा तुमका, विरविराक झाला. 11 वाजताच आम्ही गेला घराकडे. तुम्ही समोर बघू शकता, सगळं आमचं सामान नंतर काढून झाला. काय व्हिडिओ केलंय नाही. व्हिडिओ आवडलो असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.